असणार. आजचा दिवस हा अत्यंत अनमोल आहे. खरं तर जेव्हा लक्ष्मण सूर्यभान यांनी सार्थ सोप्या भाषेतली ज्ञानेश्वरी दिली आणि त्यानंतर प्रकाशन करायचं ठरलं, तेव्हा अचानकच रॅन्डम तारीख काढली गेली की बाबा या तारखेला आपल्याला करायचं. त्यावेळेस आमच्या लक्षातही आलं नाही की चतुर्थी वगैरे आहे. आणि नंतर आम्हाला काल लक्षात आलं की आज चतुर्थी आणि सगळा गोंधळ होईल. पण आमच्या इथे खंदे काका, रासने काका आणि आमचं शुभम असल्यामुळं आम्हाला थोडं टेन्शन नव्हतं. आणि मला वाटतं हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे की अचानक मनी ध्यानी नसताना मुहूर्तावरती प्रकाशन झालेलं आहे. आणि यासाठी ज्यांना आपण विवेकानंद स्वरूप मानतो आधुनिक काळातले, असे विश्वनाथ कराड सर, आणि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, त्याशिवाय तो यशस्वी होऊ शकत नाही. आणि जर का काकूंनी त्यांच्या मागे त्यावेळेस भुणभुण लावली असती तर आज विश्वाचा नाश हा काही झाला नसता. आणि त्यामुळं काकूंचे या ठिकाणी अस्तित्व असणं हे म्हणजे साक्षात लक्ष्मीने आपल्याकडे येण्यासारखं आहे आणि लक्ष्मीचा हात. सगळ्यात मोठं कौतुक आहे ते या लेखकाचं. लक्ष्मण सूर्यभान संध्यानंद मध्ये लिहित होते आणि मी पत्रकारितेत होतो तेव्हा मी पण संध्यानंदात लिहित होतो, सामनात उपसंपादक होतो. तेव्हा यांचे लेख यायचे आणि म्हणून मी यांना फोन केला की बाबा एवढं छान लिहितात, आपण यांना भेटूया. ही झालं 10 वर्षापूर्वीची गोष्ट. काही हा माणूस भेटायला आला, मी तोंडात म्हणजे अशी पाची बोटं म्हणतात ना तशी घातली, कारण हे रेल्वे इंजिन दुरुस्त करतात. हे रेल्वेचे इंजिन दुरुस्त करणारे एक कामगार आहेत साधे, आणि ते त्या कपड्यामध्ये माझ्याकडे आले होते. तो असा नाही का पूर्ण डगला, वन पीस, सगळ्या अंगाला काळ बेळ होते, कपड्यांना लागलेलं. नमस्कार, मी लक्ष्मण सूर्यभान, मी जागेवरच उभा राहिलो. एवढी मोठी विद्वत्ता असून सुद्धा, एवढं प्रचंड लिखाण असून सुद्धा हा माणूस एवढा जमिनीला धरलेला आहे. त्यामुळे काही लोकांच्या प्रेमात माणूस पडला की तो त्यातलं बाहेर कधी पडू शकत नाही. आणि म्हणून मी यांच्या प्रेमामध्ये पडलो तेव्हापासून, आणि त्यांना वाटेल ती मदत करण्याचं वचन आश्वासन दिलं ते आजपर्यंत पाळण्याचा प्रयत्न करतोय. सुवर्ण पिंपळ असू द्या किंवा कराड सरांबद्दल विश्वशांतीची महागाथा, असे मोठे मोठे ग्रंथ लिहित असताना ही सार्थ ज्ञानेश्वरी ही खूप सुंदर आणि सोपी केली. मी त्याचे माझ्या युट्यूबवर भाग सुरू केलेत नाही. म्हणजे आताच्या काळाला त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द सुद्धा वापरले. म्हणजे ही जी पिढी आहे यांची पुढची, सेल्फ कॉन्फिडन्स, या अशा गोष्टी काही मराठी इंग्लिश शब्द काही सापडणार नाही. तर अतिशय सोप्या भाषेत मी त्याचे भाग चालू केले आणि त्याला 25-30 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे सगळ्यात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात, आणि ते काम या लेखकांनी केलं. म्हणून लक्ष्मण सूर्यभान यांच्या पायाला हात लावून आम्ही सगळे नमस्कार करतो, त्यांच्या विद्वत्तेला नमस्कार करतो. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं प्रकाशन आदरणीय उषामाईंच्या हस्ते इथं पार पडलं. लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी आतापर्यंत अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. ज्ञानेश्वरी आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी, अगदी आम्ही MIT ला होतो, पसायदानाशिवाय आम्हाला कधी शाळेच्या बाहेर सुटलं नाही. आणि ज्ञानेश्वरीच्या पसायदानापासून आपली लहानपणापासून झालेली सुरुवात. ज्ञानेश्वरीच्या ओव्या अनेक जणांना माहीत नाही किंवा संस्कृतमध्ये वाचणं किंवा त्या समजणं बऱ्याच जणांना अवघड जातं, आणि म्हणूनच सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी असावी म्हणून ही सार्थ ज्ञानेश्वरी सोप्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेली आहे. आज हा ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर माऊली ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा पहिला हा उद्घाटनाचा सोहळा आपण विश्वरूप दर्शन मंचावर घेतला होता. आणि आज चतुर्थीच्या पवित्र दिनी उद्या 7 तारखेला तुकाराम महाराजांचं प्रस्थान आहे. 8 तारखेला माऊली ज्ञानोबा यांचं प्रस्थान आहे, ते पांडुरंगाच्या भेटीला निघणार आहे. तर अशा या मंगलमय वातावरणामध्ये घुगे सरांनी जे काही या ठिकाणी या ग्रंथाला म्हणजे त्यांच्या प्रतिभा संपन्न शैलीमध्ये जे काही हे दिलेलं आहे, म्हणजे तर ते अलौकिक आहे. त्याच्यातली जी शब्दरचना आहे ती दिव्य आहे आणि मराठी भाषेला एक वेगळ्या प्रकारचं स्थान त्यांनी या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं या धर्मग्रंथाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा या ठिकाणी वाचनासाठी उपयोग करावा. नमस्कार, सर्व चरणांना वंदन आहे. मी रेल्वेत एक कामगार आहे आणि पुढच्यावरती रिटायरमेंट पण आहे. साठीवर आता पोचलेलो आहे. वाटत नाही तसं, पण 50 कादंबऱ्या आहेत, 5-6 नाटकं, एक हिंदी चित्रपट आणि 5-6 शॉर्ट, असं जवळजवळ आयुष्य आणि ते उभा करण्यामध्ये, उभा केल्यानंतर आज तो दिवस उगवलेला आहे. मला तिथं पोचायचं, तो आजचा दिवस आहे. आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की
सरांनाच ॲक्च्युअली कार्यक्रम होतो पण त्यांची तब्येत ठीक नव्हती पण त्यांना काही बोलता आलं नाही, बनवता आलं नाही. त्यासाठी आम्ही काकूंना विनंती केली. काकूंना खरोखर आभार मानायचे त्यांची की त्या या ठिकाणी आल्या, आम्हाला आशीर्वादही दिला, प्रकाशनही केलं. पांडे सर आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या एक प्रतिनिधी म्हणून मी हे 2 शब्द बोलतोय. कराड सरांचं कार्य आणि कराड सरांची असलेली कृपा यांच्यावर सुवर्णपिंपळ आपण सगळ्यांनी पाहिलं तर कराड सरांची प्रस्तावना आहे आणि त्याच्यानंतर महागाथा विश्वशांतीची हे अत्यंत सुंदर पुस्तक. आमचा जो विश्वशांती डोम आहे त्याच्यामध्ये 52 पुतळे आहेत. ते पुतळे एकमेकांशी कसा संवाद करतात त्याचं फार उत्कृष्ट विश्लेषण यांनी केलेलं आहे. कराड सरांचं मार्गदर्शन आणि त्याच्यानंतर हा झालेला कार्यक्रम मला असं आनंदी असं वाटतं. मला एक 4 ओळी सुचत आहे त्या ठिकाणी की ज्ञानज्योत देव तेही तेज वाढो सर्वदा, लाविले जे रोप त्याचा वेल झाला केवढा. 62 पुस्तकं झालेली आहेत. आशिष द्या सज्जनांनो वेल जावा अंबरी, अर्पितो ही सुमन पुष्पे भाव ठेवा. या तुमच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. कराड सरांच्या वतीने शुभेच्छा देतो, MITच्या वतीने शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी साक्षात परम आदरणीय उषा काकू कराड उपस्थित आहे आणि हा फार मोठा योग आहे की त्यांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या या पावन दिनी चतुर्थीच्या दिवशी व्हावं. ज्ञानेश्वरांची ओवी आहे देवा तुझी गणेशू आणि त्याच चतुर्थीच्या योगावर हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आभार करणं मानूच नाही. ही जी विश्वशांतीची गाथा आहे, ही जी ज्ञानेश्वरी आहे, कराड सर ज्ञानेश्वरी जगले, एक तरी ओवी अनुभवावे असं म्हणतात. पण परम आदरणीय कराड सर ही ज्ञानेश्वरी जगले. आज वयवर्ष 85 आहे पण अजूनही माऊलींचा ध्यास त्यांना तेवढाच आहे मनामध्ये. काही झालं तरी माऊली रामकृष्ण हरीचा जप त्यांचा सतत सुरू आहे. मला काकूंना विनंती करायची की काकू आपण या दोघांचा सत्कार करू. कीर्तनकार आहेत.